चंद्रभान जी ठाकूर, राजकुमार जी नहार, नितेश जी सोळंकी, भगवानराव साळुंके, गणेश जी गुले, संतोष नांगरे, शिल्पाताई भोसले, विनोद जी गोयल, भगवान जी संचेती, त्याचबरोबर नितीन जी नहार, विवेक जी कामत, सतीश जी ठाकूर, बालाजी पाटील, जयदेवजी इसवे, रुपेशजी आखाडे, सुरेशजी पोटे, नवीनजी गोयल, आशिषजी दुगड, मुकेशजी चाटेट, दिनेशजी मेहता, सर्व प्रभाग क्रमांक 20चे आणि 21चे सन्माननीय उमेदवार प्रीतम नागापुरेजी, अस्मिता शिंदेजी, रश्मी अमराळेजी, गौरव खुलेजी, तसंच सुगत दसाडे, संतोष शोभाताई नांगरे, श्वेताताई होनराव, बाळासाहेब अटल, प्रभाग क्रमांक 21 याच्या उपस्थित असणारे आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार, जमलेल्या सर्व व्यापारी बंधू भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो, पत्रकार बांधवांनो, सर्वप्रथम आपण सर्वजण या संवाद मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्व माझ्या व्यापारी बंधू भगिनींचं हार्दिक स्वागत करतो। आज पुण्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या आपल्या सर्व व्यापारी बांधवांशी संवाद साधताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मनापासूनचा आनंद होतोय। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पुणे हे विद्येचं माहेरघर आहे, पण आज ते उद्योजकता आणि व्यापाराचं एक मोठं केंद्र म्हणून आपल्या पुण्याची ओळख ही देश पातळीवर, जागतिक पातळीवर पोहोचलेली आहे। तालेरा गार्डनमध्ये आज जे काही आपण सगळेजण उपस्थित आहात हे पाहिल्यानंतर हे आपल्याला सगळ्यांच्या लक्षात येतं पुण्याच्या भविष्यासाठी व्यापारी वर्ग आता तसं बघितलं तर सजग हा झालेला आहे। मी तुम्हाला चुकीचं सांगणार नाही, मी माझ्या स्वार्थाकरता या मेळाव्याच्या करता आलेलो आहे। मी जरी जिल्ह्याचा पालकमंत्री असलो, राज्यामध्ये महत्त्वाची जबाबदारी सरकारमध्ये पार पाडत असलो, तरी व्यापारी बांधवांनो, ही लोकसभेची निवडणूक नाही। लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं देशातली, राज्यातली, पुण्यातली जनता, मतदार राजा हा विचारपूर्वक मतदान करत असतो की देश कुणाच्या हातामध्ये 5 वर्षाच्या करता द्यायचा, आणि तशा पद्धतीनं 5 वर्षाच्या करता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्याकडे देशाची सूत्र जनतेने सोपवली। त्याच्यानंतर 5 महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये देखील देवेंद्रजी फडणवीस, एकनाथराव शिंदे, मी आणि आमच्या महायुतीच्या ताब्यामध्ये तुम्ही या राज्याची सूत्र, तुम्ही म्हणजे मतदारांनी चांद्यापासून बांद्यापर्यंत मतदान झालं आणि सर्व ठिकाणी आम्हाला तिथं चांगल्या प्रकारचं यश मिळालं। म्हणजे मला जसं राजकारण कळतंय, मी 91ला पहिल्यांदा आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा खासदार झालो, त्यावेळेसपासून आत्तापर्यंत 35 वर्ष बघता बघता निघून गेली। त्यावेळेस अतिशय तरुण वयात आदरणीय पवारसाहेबांच्यामुळं, कैलासवासी राजीव गांधींच्यामुळं मला उमेदवारी मिळाली होती आणि जनतेने प्रचंड बहुमताने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिल्लीमध्ये पाठवलं होतं। नंतर काही राजकीय समीकरणं घडली आणि मला यावं लागलं, कारण साहेब दिल्लीमध्ये गेले, ते संरक्षण मंत्री झाले, ते महत्त्वाची भूमिका तिथं महाराष्ट्राच्या वतीनं बजावत होते। आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना मी आजपर्यंत
पाहत आलो, या जिल्ह्याने मला नेहमी सहकार्य केलं. आत्ता नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माझ्या विचाराच्या अनेक नगरपालिका आणि नगरसेवक या जिल्ह्यांनी निवडून देण्याचं काम केलेलं आपल्या वाचनामध्ये किंवा न्यूजपेपरमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आपण ऐकलं असेल, वाचलं असेल. आता ही महानगरपालिकेची निवडणूक आहे. व्यापारी बांधवांनो, तुम्हाला माहिती आहे की 92 साली मी पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष घालायला सुरुवात केली. 92 ते 2017 25 वर्ष ती महानगरपालिका माझ्या नेतृत्वाखाली काम करत होती. आणि व्यापारी बांधवांनो, मी कामाचा माणूस आहे. मी सकाळी लवकर 6ला उठून कामाला लागणारा, 5ला उठतो पण 6ला कामाला सुरुवात करतो. असं सहसा तुम्हाला बघायला मिळणार नाही. असू शकतात काही लोक, पण राजकीय क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात तरी इतक्या लवकर कामाला सुरुवात करणारा आजच्या घडीला तुम्हाला दुसरी व्यक्ती पाहायला मिळणार नाही. मी माझी खुशालकी सांगत नाही, वस्तुस्थिती सांगतो. तुम्हाला माहिती आहे, मी स्पष्ट बोलणारा आणि त्याच्यामध्ये सकारात्मक निर्णय घेणारा एक कार्यकर्ता आहे. आता ही निवडणूक आहे, ही पुणे महानगरपालिकेच्या परिसरातल्या जनतेची आहे. खूप प्रश्न आहे. मी यावेळेस तुम्ही कदाचित म्हणत असाल, हा रोड शो काय काढतोय, हा सभा काय घेतोय, हा प्रेस काय घेतोय, हा जाहीरनामा काय देतोय. त्याचं कारणच हे की पुण्यामध्ये मला फार उशिरा काम करण्याची संधी मिळाली. कारण मी ज्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होतो त्यावेळेस पवार साहेबांनी मला सांगितलं की अजित, ग्रामीण भाग तू बघतोय, जिल्हा तू पिंपरी चिंचवड शहर बघतोय, पुणे शहर सुरेश भाईंना बघू दे. शेवटी साहेबांच्या तेही जवळचे होते एकेकाळी. आज ते हयात नाही, मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो सुरेशभाई कलमाडींना. पण ते इथला कारभार बघत होते. आणि नंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की मला वाटलं की ज्या पद्धतीनं इथला कारभार चालला त्याच्यात बदल झाला पाहिजे. आणि मग पवार साहेबांनी सारसबागेच्या इथे एक सभा घेतली होती, कारभारी बदला असं आवाहन केलेलं होतं. मला पूर्ण बहुमत नाही मिळालं, पण सिंगल राजेश पाटील या नात्याने आमचा पक्ष तिथं आला. मी वेगवेगळ्यांना, राजलक्ष्मी भोसले, मोहनसिंग राजपाल, त्याच्यामध्ये चंचला कोदरे, वैशाली बनकर, दत्ता धनकवडे, प्रशांत जगताप अशा काही सहकाऱ्यांना महापौर केलं, काही सहकाऱ्यांना स्टँडिंग कमिटी चेअरमन केलं, काहींना उपमहापौर केलं. हे सगळं आपण पाहिलं. पण 2014ला जबरदस्त या देशामध्ये मोदी साहेबांची लाट आली आणि त्या देशाने अनेक लाटा बघितल्या. पंडित जवाहरलाल नेहरूजींची लाट अनेक वर्ष होती, इंदिराजींची लाट बघितली. लाल बहादूर शास्त्रीजींना निवडणुकीला सामोरं जाण्याच्या आधीच दुर्दैवाने ताशकंद कराराच्या वेळेस त्यांचं निधन झालेलं आपल्या लोकांना आठवत असेल. पण मृत्यू लहान कीर्ती महान, जय जवान जय किसान हा जो नारा त्यांनी दिला आणि ज्या पद्धतीनं सगळ्या लोकांच्या मनात पंतप्रधानांच्या बद्दल एक आदराची भावना झाली, त्याच्यामध्ये सगळेच आहेत. पण 2 नावं व्यापारी बांधवांनो प्रकर्षाने घ्यावी लागतील. एक म्हणजे लाल बहादूर शास्त्री आणि दुसरं अटल बिहारी वाजपेयी. हे असे लोक होते की यांनी कधी टोकाची भूमिका घेतली नाही. सगळा समाज आपला समजून त्यांनी आपल्या देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला. बाकीच्यांचे वेगळे मतं होती, त्या खोलात मी जास्त जात नाही. पण तुलनात्मक जर सांगायचं झालं तर मी आपली आठवण करून दिली. आज मी इथं भाग घेण्यामागचं कारण 14ला ती लाट आल्यावर 17ला निवडणुका झाल्या आणि लोकांनी मोदी साहेबांच्याकडे बघून इथं क्लिअर मेजॉरिटी भाजपाला दिली, पिंपरी चिंचवडला दिली. माझं आता पुणेकरांना म्हणणं असं आहे, तिकडे पिंपरी चिंचवडकरांना पण मी सांगेन की तुम्ही तुलना करा ह्या 9 वर्षामध्ये पुण्यात काय झालं. पिंपरी चिंचवडचं तिथं बोली 9 वर्षात
माझ्या पुण्याचं जे बजेट होतं ते जे काही खर्च केलं गेलं त्याच्यातनं पुण्याचे प्रश्न तर सुटलेच नाही. आज व्यापारी बांधवांना पण इथं येण्याच्या करता ट्रॅफिकचा किती त्रास झाला हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामध्ये जी कामं चाललेली ती ज्या गतीनं व्हायला पाहिजे त्या गतीनं होत नाही. केंद्र सरकार निधी देतं, राज्य सरकार निधी देतं, त्यामध्ये स्थानिक जे नेतृत्व आहे, स्थानिक जो कारभारी आहे, त्यांनी ज्या प्रकारे ह्या समस्या सोडवल्या पाहिजेत. आज मला कितीतरी जण सांगतात टँकर माफी आहे. इतक्या टँकर म्हणजे आपला कोंडवा वगैरे भागात पण एवढे टँकर चालतात. आता तर काही उमेदवार पण झालेले आहेत पाणी पुरवठा देणारे, टँकर चालवणारे. आता ह्यांचे इंटरेस्ट काय राहणार? मी देखील पिंपरी चिंचवडमध्ये 25 वर्ष काम करत असताना माझ्यावर तिथं कधी भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. मी तिथं कुणाचा 5 पैशाचा मिंदा नाही. दिलीप बंड, श्रीकर परदेशी, प्रवीण परदेशी, आशिष शर्मा, राजेश पाटील, चांगल्यातले चांगले अधिकारी आणायचो, 4-4 वर्ष ठेवायचो, पण कामच करून घ्यायचो. आणि मला कामाची आवड आहे. तिथले रस्ते तुम्ही बघितले असतील, सबवे बघितले असतील, फ्लायओव्हर, डबल फ्लायओव्हर, क्रीडांगणं, उद्यानं, पाण्याच्या मंजुऱ्या, पावनाचं पाणी कमी पडल्यावर भामास्केटचं पाणी मंजूर करून दिलं. पण आता ज्यांच्या हातात तिथली सूत्र आहे त्याच्याबद्दल मी इथं जास्त बोलत नाही, ते मी तिथं बोलीन. पण पुण्यामध्ये देखील तीच अवस्था आहे. पुण्यामध्ये मेट्रो डॉक्टर मनमोहन सिंगजी असताना मी त्याला मंजुरी दिली. इव्हन महानगरपालिका आमच्या विचाराचीच असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब येऊन ॲग्रिकल्चर कॉलेजच्या ग्राउंडवर त्याचा कार्यक्रम झाला. त्यांनी ते फोनचे टॉर्च लावायला सांगितलेलं होतं, तुमच्या आठवताचं. आणि आपल्याला पण वाहतुकीची कोंडी सोडवण्याच्या करता मेट्रोची गरज होती. स्वारगेटपर्यंत मेट्रो आली, तिकडं चिंचवडपर्यंत, पिंपरीपर्यंत त्या ठिकाणी गेली. पण अजूनही आपल्याला वनाजपर्यंत ती झाली, रामवाडी ते वनाज, पण ती चांदणी चौकात गेली पाहिजे. इकडं तर माझा प्रयत्न आहे फार उरळी कांचनपर्यंत गेली पाहिजे, इकडं वाघुरीच्या पुढे गेली पाहिजे, इकडं चाकणच्या पर्यंत गेली पाहिजे, इकडं अशा सगळ्या भागात ते केल्याशिवाय गत्यंतर नाहीये. आणि ते आम्ही करणार, कारण जनतेने आम्हाला केंद्रात आणि राज्यामध्ये जबाबदारी दिलेली आहे. इथं आता हे सगळं करत असताना ज्या पद्धतीनं रिंग चालते टेंडरमध्ये, त्याच्यामध्ये वेगळेच इंटरेस्ट चालतात. त्याच्यामध्ये ठराविकच कॉन्ट्रॅक्टर डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी कामं करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच्यातनं आपल्या पुणेकरांचं नुकसान होतं. व्यापारी बांधवांनो, गेल्या 5 वर्षामध्ये मी काढलं जवळपास 1200 कोटी रुपयाची तरतूद रस्त्यांचे खड्डे बुजवण्याच्या करता केली गेलेली होती. त्यातले 600 कोटी खर्च झाले. 600 कोटी खर्च झाले नाही. ज्यांच्यावर जबाबदारी होती त्यांना ते 600 कोटी म्हणजे 5 वर्षात किरकोळ वाटले, त्यांनी दुर्लक्ष केलं. तेच जर पैसे खर्च केले असते, आज तुम्ही, मी पुण्यामध्ये राहतो, पुणे सकाळी स्वच्छ होतं का? पुण्यामध्ये 12,350 कर्मचारी झाडलोटीचं काम करतात, कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी धरून, परमनंट धरून. कुठं पुणे साफ होतोय? घाणीचं साम्राज्य. आता मी रोड शो करतोय किंवा इतर वेळेस पण रोडनी जाताना डिवायडरमध्ये घाण, झाडं सुकलेली, काही झाडं मेलेली, कुणी तिथं नीट बघायला तयार नाही, कुणाला त्याचं फिकीर पडलेली नाही. आज वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघर 4 धरणाचे पाणी दिलेले असताना भामा आसखेडचं पण पाणी त्या शहराच्या करता दिलं, तरी देखील पाण्याची ओरड. आपण जेवढं पाणी वापरून ड्रेनेजच्या मार्फत सोडतो त्याला STP बसवावा लागतो, ते STP पण बसवलेले नाहीये. उंच टाक्या करायला पाहिजे होत्या पाण्याच्या, त्याही केलेल्या नाहीये. ज्या पद्धतीनं रोड वाइंडिंग व्हायला पाहिजे होतं तेही केलेले नाहीये.
अशा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत. कायदा सुव्यवस्था त्याचा बोजवार आहे. त्यामध्ये एक कोयता गँग निघाली. कुठली कोयता कुठली गँग कोणाला माहिती नाही, पण ते कधी काही दादागिरी करतील, गुंडगिरी करतील सांगता येत नाही. त्याकरता CCTV कॅमेरे बसले पाहिजेत. त्याकरता पुढाकार त्यांनी घेतला पाहिजे. महानगरपालिकेची कामं काय असतात? मी आता एक अलार्म 5 काम असं एक स्लोगन दिलेलं आहे. हे आता अलार्म वाजला होता. तुम्ही म्हणलं असता फारच अजित पवारला घड्याळाचा पुळका आला आणि ते घड्याळ आमच्या समोर लावले आणि त्याच्यात अलार्म वाजला. माणसं सकाळी उठताना अलार्म लावतात आणि उठतात. माणसांना उठवण्याच्या करता हा अलार्म आहे. आणि म्हणून त्याच्या 15 तारखेला मी तो अलार्म तुम्हाला वाजून उठवतोय की तुम्ही माझ्या विचाराच्या लोकांना निवडून द्या. व्यापारी बांधवांना तुम्हाला माहिती आहे, तुम्ही पवार साहेबांची कामाची पद्धत बघितलेली आहे. तुम्ही इतर पण मान्यवरांची कामाची पद्धत बघितलेली आहे. मी पण कामं करताना कशा पद्धतीने करतो हे तुम्हाला माहिती आहे. मी त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी दुरुस्त करीन. मी पहिली 5 कामं कुठली करणार आहे तर पुण्यामध्ये दररोज माझ्या पुणेकरांना पाणी मिळेल, नळाद्वारे, टँकरद्वारे नाही, नळाद्वारे. तुम्ही मला काय तुझ्या हातात जादूची काढणी आहे? जादूची काढणी नाही. आम्ही जरा त्या खोलात गेलो. मी समजा माझा PMCचा कर्मचारी आहे मी आणि वॉल सोडायचं माझ्या हातात आहे, तर टँकर माफीवाले काय करतात? मलाच विकत घेतात. ते लाख रुपये महिना तुला राहू दे, इकडचा वॉल आहे ना तू सोडायचंच नाही. म्हणजे त्या लोकांना टँकर लागतो, सोसायटीवाल्यांना टँकर लागतो. एवढ्या 25 आणि 30 मजलीमध्ये राहिल्यानंतर बायकोने जर भांडी आपल्याला सुरुवात केली की नवऱ्याचं काही खरं नसतं आणि त्याच्यामुळं त्यांना टँकरला पैसे द्यावे लागतात, पाणी आणावं लागतं. ही अशी ती गँग आहे. जलसंपदाला विचारलं तर ते म्हणतात, दादा ह्या पुण्याचं जे काही पॉप्युलेशन आहे त्या पॉप्युलेशनचा विचार करता आपण 22 TMC पाणी देतो. 22 TMC पाणी म्हणजे माणसे 300 लिटर पाणी दिलं जातं. सरकारचं धोरण आहे माणसे 135-150 म्हणजे 150. मग एवढं पाणी दिलं तर जलसंपादनाने असं म्हणायचं आणि इथल्यांनी म्हणायचं नाही दादा आमचं फ्लोटिंग पॉप्युलेशनच इतकं आहे की त्याच्यामुळं आम्ही घेतोय ते पाणी बरोबर आहे. पाण्याची लिकेजेस फार आहे, गळती ही फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि या सगळ्यामध्ये ज्या प्रकारे हे सगळं काम करायला पाहिजे होतं, गोंडस नाव सांगितलं 24/7 आम्ही पाणी देणार. मी आपलं साधं सांगतो, दररोज त्या फॅमिलीला लागणारं पाणी आमच्या महानगरपालिकेच्या नळाद्वारे आम्ही देणार. कारण व्यवहारांनी बोललं पाहिजे ना. अहो तुमच्यातलं कुणी पण प्रमुख तिथं झालं तर 24/7 पाणी देऊ शकत नाही. 24 तास 7 दिवस. काही काही भागातले नळ तर 24 तास मोकळेच असतात. किती पाणी वाया जाईल. ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत आणि म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये मी सांगितलं 5 कामात रोज नळाद्वारे पाणी. दुसरं, रोज शहर स्वच्छ केलं जाईल आणि कचऱ्याची विल्हेवाट लावली जाईल आणि ते पण आधुनिक पद्धतीनं. नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे. माझ्या काही संस्था आहेत, मी माझ्या व्यापारी बांधवांना आवर्जून सांगेन. त्याच्यातल्या काही संस्थांमध्ये तुम्ही मला विचारलं तर मी पाठवीन. तिथं जेवढा काही कचरा गोळा होतो त्याच्यातलं लोखंड, दगड आणि काच हे काढलं जातं. बाकीचं सगळं क्रश केलं जातं आणि त्याच्यातनं पॅलेट तयार होतं आणि ते पॅलेट आम्ही बॉयलरला जाळायला वापरतो. का सगळा पृष्ठ असेल, वाळलेला पानं असेल, बारकी लाकडं असतील, काय जे असेल ते सगळं ते अशा पॅलेट म्हणजे आमच्या जनावरांचं खाद्य असतं ना, पशुखाद्य, तशा त्या गोळ्या होतात. आज त्या भागामध्ये कुठेही तुम्हाला कचरा पाहायला मिळणार नाही. ही त्या ठिकाणची परिस्थिती आहे. आणि म्हणून इच्छाशक्ती असेल तर इंदूर शहर देशात सातत्याने पहिल्या क्रमांकाचं येते, इतकं स्वच्छ आहे. मी मागं देखील अधिकाऱ्यांना सांगितलं ते करू शकतात, आपण का नाही. पण ते
इच्छाशक्ती त्यांची नाही आहे. त्याकरता तुम्ही माझ्या विचारांच्या लोकांना निवडून द्या. मी आपल्याला सांगू इच्छितो की एकदा बघा ना, कुणीही निवडून आलं, सगळ्यांचा अनुभव घेतला, एकदा माझा अनुभव घ्या. पूर्ण बहुमत मला पाहिजे. त्यामध्ये मी पाण्याचं सांगितलं, मी स्वच्छतेचं सांगितलं, तिसरं हायटेक आरोग्य सुविधा. गोरगरिबांना आरोग्य सुविधा हायटेक मिळत नाही, त्या कॉर्पोरेशन देऊ शकतं. त्या पद्धतीने जसं YCM हॉस्पिटल आम्ही पिंपरी चिंचवडला काढलं ना, जबरदस्त चालतं. इतर पण बरीच हॉस्पिटल काढली. तशा पद्धतीनं आपल्याकडे हॉस्पिटल बांधली गेली. मला आठवते ते राजीव गांधी येरवड्याचं हॉस्पिटल किती दिवस तिथं बंदच होतं, बांधून तयार. हे जे काही आहे, करोडो रुपये पैसे खर्च करायचे आणि त्या वास्तूचा वापर करून घ्यायचा नाही, ही एक प्रकारची राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान केल्यासारखंच आहे ना. ते करणार. चौथं काम, ट्रॅफिक समस्या सोडवणं आणि रोड खड्डेमुक्त पुण्याचे रोड करणं. खड्डे नसले पाहिजे. याकरता व्यापारी बांधवांना नवी टेक्नॉलॉजी आलेली आहे. त्याच्यात काही केमिकल आणि काही घालून पावसाळ्यात जरी खड्डे बुजवले तरी खड्डे बुजवले जातात. काही काही जगातल्या देशामध्ये तशा पद्धतीचा वापर केला जातो. आज पुणेकरांनो, आपलं गेल्या वर्षीचं बजेट, आता नवीन बजेट ही 12,600 कोटीचं पुण्याचं आणि पिंपरी चिंचवडचं 9,600 कोटीचं. एवढं बजेट असताना त्यामध्ये नियोजन नीट नसल्यामुळं त्याच्यातले 30-35% तुम्ही वेतनावर खर्च धरा, पण तो सोडून बाकीचा खर्चाचं नीटपणे नियोजन हे केलं जात नाही. मी त्याच्यामध्ये सोलरचा जास्त वापर व्हावा आणि अपारंपरिक ऊर्जा निर्माण व्हावी, त्याकरता काही सोसायटी असेल, समजा आता इथं संतोषची सोसायटी आहे, गणेशची सोसायटी आहे, तर सोसायटी धारकांनी त्या सोसायटीला जेवढा टॅक्स येतो सगळ्या प्रकारचा, त्याच्यात आम्ही 20% सवलत देणार. आमची अट एवढीच आहे, त्यांनी त्यांच्या सोसायटीमध्ये सोलर पॅनल बसवावी आणि सोसायटीला लागणारी, घरातली नाही, बाकीची जी वीज आहे ती त्याच्यातनं तयार करावी. ती करता येते. मला परवा गौतमभाई अडाणी पुण्या बारामतीला आले होते, तुम्ही टीव्हीला बघितलं असेल. ते मला म्हणत होते की आजी, मला 2 लाख कच्छची म्हणजे वाळवंटाची जमीन मिळाली. 2 लाख. काही त्याच्यात पिकत नव्हतं, कारण वाळवंटच आहे ना. 2 लाख एकर जमीन तिथल्या सरकारने दिली. 35,000 मेगावॉट वीज निर्मिती होती. किती? 35,000 मेगावॉट. राष्ट्रीय संपत्तीत किती भर पडली. आज आपल्या पुण्याला लागते किती वीज, आज आपल्या राज्याला किती वीज लागते. तेवढी वीज देखील लागत नाही. 35,000 एवढी ती एका ठिकाणी 2 लाख एकरामध्ये तयार करतायत. आणि मग ह्या पद्धतीनं घडतंय आणि म्हणून अशा काही गोष्टी आणल्या. त्याच्यामुळं हे काम खड्डेमुक्त चौथा करणार आणि 5वं प्रदूषण मुक्त. व्यापारी बांधवांनो, जगामध्ये एक एजन्सी आहे, त्यांनी सर्वे केला, त्यामध्ये आपलं पुढं 4 नंबरला आहे. दूषित हवेच्या बाबतीत 4 नंबरला आहे. हे आपल्या पुणेकरांना अतिशय, आपल्या मुलामुलींचं आपण आरोग्य धोक्यात आणतोय, आपलं आरोग्य धोक्यात घालतोय. आणि याकरता या 9 वर्ष ज्यांचा कारभार होता, काही लक्ष दिलं नाही. झाडं कुठं लावलेली दिसत आहेत का? नाही. व्यापारी बांधवांनो, एकदा माझ्या बारामतीमध्ये येऊन बघा. काही वर्षापूर्वीची बारामती आणि आत्ताची बारामती अशी ग्रीनरी करून टाकलेली आहे की बारामती शहरामध्ये पावसाचंही प्रमाण वाढलेलं आहे. इतके लोक, म्हणजे तुम्ही बघायला आले, तुमचं वय झालं ना, आता व्यवसाय बंद करून मुलाच्या ताब्यात दिलेला असेल, तर तुम्ही लेकाला आणि सुनेला सांगाल आम्ही आता बारामतीतच जाऊन राहतो. इतकं चांगलं केलेलं आहे. अतिशयोक्ती नाही आहे. मला कितीतरी IAS ऑफिसर, IPS ऑफिसर गेले, ते बघितलं. दादा, आम्हाला वाटतं
दुसरीकडे कुठं राहण्यापेक्षा इथं येऊन शांतपणे राहावं अशा पद्धतीनं ते शहर मी केलेलं आहे. मागं पिंपरी चिंचवड पण लोक मला म्हणायचे, दादा ते एवढं चांगलं केलं, पुणे का करत नाही? कारण पुणे मला अधिकारच देत नाही, पूर्ण बहुमतच देत नाही. मला पाहिजे तसे ठराव करायचं झालं तुम्ही यावेळेस द्या, माझं आव्हान आहे. आणि मी त्याच्यामध्ये प्रदूषणमुक्त हे प्रदूषण 4 नंबरला आहे ते मी खाली आणतो की नाही बघा. प्रदूषणमुक्त पुण्याला पूर्णपणे नाही, परंतु बरंच जे काही प्रदूषण आहे ते कमी करण्याच्या करता मी काही निर्णय घेतलेला आहे. पण त्याची अंमलबजावणी तुम्ही साथ दिली तर होईल. तुम्ही म्हणाल काय निर्णय घेतला? मी पुणे शहरातल्या लोकांच्या करता जी मेट्रो आहे आणि जी PMPML आहे बस, ती मोफत प्रवास व्यापारी बांधवांनो, तुम्ही म्हणाल हे काय अजितचं चाललंय? हे असं चाललंय की माझं म्हणजे आपल्या राज्याचं बजेट आहे 8.5 लाख कोटी. तुम्ही व्यापारी बांधव असल्यामुळे तुमच्या लक्षात येईल 8.5 लाख कोटीमध्ये आम्ही लाडली बहिणांना 45,000 कोटी आणि वीज माफीला 25,000 कोटी, 1,000 कोटी रुपये आम्ही तिथं खर्च करतो. म्हणजे जवळपास एकूण बजेटच्या 9% रक्कम झाली. ती 9%, बरोबर आहे ना? आता 9% रक्कम जर आम्ही त्याच्यामध्ये खर्च करत असू तर आपलं बजेट आहे 12,600 कोटीचं गेल्या वर्षीचं. आत्ताचं कदाचित त्याच्याही पुढे जाईल. आत्ता नवीन अर्थसंकल्प येईल तेव्हा. त्यावेळेस हे प्रदूषण कमी करण्याचा एक मार्ग आहे. 30 लाख वाहनं मी मधी निवडणूक लागायच्या आधी ह्या RTO वाल्यांना किंवा आमच्या विभागीय आयुक्ताच्या अंडर एक कमिटी आहे, ती कमिटी याच्याबद्दलचा निर्णय घेत असते, त्यांना वगैरे सगळ्यांना विचारलं. 30 लाख वाहनं, 15 लाख वाहनं रोज 1 तास वाहतुकीची कोंडीमध्ये अडकले तर काय आपलं नुकसान होतं? अर्धा लिटर प्रत्येकाचं वाहनाचं डिझेल किंवा पेट्रोल वाया जातं. अर्धाच लिटर धरलं. तुम्ही बघता सिग्नल थांबा, अमकं करा, पुन्हा चालू करा, पुन्हा जावा, रस्ता जाम असतो, ज्या स्पीडनं जायला पाहिजे त्या स्पीडनं गाडी जात नाही, 2 व्हीलर 4 व्हीलर, त्याच्या 1 तास वाया जातो समजा. आणि अर्धा लिटर पेट्रोल किंवा डिझेल, 15 लाख वाहनांचा अर्धा लिटर पेट्रोल किंवा डिझेल, 15 लाख गुणिले 50 रुपये, 7.5 कोटी रुपये झाले. आणि वाया जाणारे मॅन आवर, तुमचा 1 तास महत्वाचा आहे. तुमचा वेळ जर वाहनावरच बसून जाणार असेल किंवा ड्रायव्हर मागं तुम्ही बसले तर तो 150 रुपये तासाला धरले. 15 लाख वाहनाला 15 लाखच लोक धरले. जास्त लोक होतील, मी पण 15 लाखच झाले. कारण उद्या कोणी तुमच्या सारख्यांनी विचारलं काय थापा मारतो, तर मला माझं समर्पक उत्तर देता आलं पाहिजे. तर 22 कोटी 50 लाख रुपये दिवसाचे होतात. असे एकूण 30 कोटी रोज पुणेकरांचे हे खराब रस्त्यामुळं आणि ट्रॅफिक जाममुळं हे बुडतात. त्याच्यामध्ये 4 खाजगी वाहनांचा वापर कमी होऊन वाहतुकीची कोंडी घटेल का? तर आम्ही मोफत त्यांना PMPMLनी देतोय किंवा मेट्रोनी देतोय. काही जण म्हणतील की चला फुकट आहे तर आपण त्याने जाऊ. वायू प्रदूषणात ह्याच्यामुळं लक्षणीय घट होणार. कारण इतक्या लाख वाहनं कमी झाली तर पोल्युशन कमी होणार ना. आणि तुम्हाला ज्यांनी जायचं आहे फुकट जाणार आहेत तेही व्हेकलनी जाणार आहे किंवा CNG बसनी जाणार आहे. आणि मेट्रोनी जाताना इलेक्ट्रिक मेट्रोनी जाणार आहे. प्रदूषण भानगडच नाही हो. तुम्ही म्हणाल हे तुझा अधिकार नाही लक्षात आलं. तुम्ही माझ्या हातात महानगरपालिका दिलीच नाही तर लक्षात कसं येईल? महानगरपालिका दिली तर मी एक करू शकतो. त्याच्यामध्ये वेळेची बचत होणार आहे, इंधनाची बचत होणार आहे, आर्थिक संसाधनांची बचत होणार आहे. त्याच्यामध्ये सामाजिक समता
आणि समावेशक शहरी विकास होणार आहे. मोफत सार्वजनिक परिवहन हे केवळ सामाजिक कल्याणाचं साधन नाहीये, तर ते वाहतूक व्यवस्थापनाचं एक प्रभावी धोरण आहे. मी बघितलं जगातल्या काही शहरामध्ये अशा प्रकारची मोफत सर्व्हिस दिली जाते, तेही मी काढले. आणि यामध्ये ह्या पद्धतीनं आपण केलं तर एवढा रिलीफ आपल्याला मिळणार आहे की न सांगितलेला बरा. आणि हे करत असताना त्यांना परवडण्याच्या करता मी त्या अधिकाऱ्यांशी बोललो. त्याच्यामध्ये साधारण ते म्हणाले की आम्हाला मेट्रोला 5 कोटी रुपये तिकिटाचे मिळतात, जे काही पुणेकडे जात आहेत. आत्ताची मेट्रो आहे तेवढी. आणि 20 कोटी रुपये आपल्या 5 कोटी महिन्याला मिळतात आणि 20 कोटी रुपये PMPML. अशा पद्धतीनं 25 कोटी महिन्याला म्हणजे 300 कोटी रुपये लागतात. मी त्यांना म्हणलं की तुमचे पैसे आम्हीच भरू, जसं लाईटचं बिल आम्हीच भरतोय आणि शेतकरी लाईट चालवतात. त्यामुळं आपल्याला आता काही जण काय करतात, ज्येष्ठ नागरिकांना मेट्रो 75च्या पुढं ज्येष्ठ नागरिक, माझ्या मुलींना फ्री, दिव्यांगांना फ्री, असं बऱ्याचपैकी फ्री दिलं जातं. पण सगळ्यांना जर केलं तर जनता वाहनं वापरायची परणारच आहे, पण रस्त्यावरची वाहनं खूप कमी होणार आहे. आणि त्यामुळं आपल्याला ह्यामधनं वर्षाला फक्त 300 कोटी रुपये द्यावे लागतात. आपलं 12,600 कोटीचं बजेट धरलं तर त्याच्यामध्ये काटकसर केली तरी 300 कोटी सहज आपल्याला त्यामध्ये, म्हणजे 13,600 कोटीच्या 300 कोटी म्हणजे ते किती टक्का येईल? मला वाटतं 135 कोटी धरलं, 12,600, 125 कोटी धरा, 125 कोटी आणि दुप्पट 2.5% होतं. 2.5% सरकार खर्च करतंय 8 ते 9%. 2.5%मध्ये आपण हे सगळं काम करू शकतो. आणि ह्याच्यातून त्या मेट्रोचाही खर्च कमी होतोय, कारण मेट्रोला 3-3 शिफ्टला ते तिकीट काढायला, तिकीट चेक करायला आणि हा सगळा स्टाफ प्रत्येक स्टेशनला जो लागतो तो त्याच्यातनं वाचणार 3-3 शिफ्टचा. बरं, त्यांनाही पगार चांगले द्यावे लागतात. इथं फक्त CCTV कॅमेऱ्यांनी पोलीस यंत्रणेला देखरेखच ठेवायची, कुणी वाद घालतंय का, कुणी तिथं त्रास देतंय का. जर मेट्रोमध्ये बसायला फोकट म्हणल्यानंतर रांगच्या रांग लागेल, रांगेतलीच लोक जात आहेत ना, एवढं शिस्त लागेपर्यंत काही दिवस करावं लागेल. ते आपण करू. PMPML फक्त ड्रायव्हरच लागेल, तो आरशातनं बघेल, सगळी बसली तो चालला पुढं. कंडक्टरला तिथं बचत होईल, त्याला आम्ही दुसरं काम देऊ. अशा पद्धतीनं तिथंही बचत होते आणि हे पैसे पण आपण त्यांना देतो. या पद्धतीनं आपल्या पुण्यामध्ये PMPML आणि मेट्रो ही मोफत करता येऊ शकते, म्हणून आज मी जाहीरनाम्यामध्ये ते जाहीर केलेलं आहे. तुम्ही व्यापारी बांधव आहात आणि त्याकरता मी विस्तृतपणे आपल्या सगळ्यांच्या समोर सांगण्याचा प्रयत्न केला. आज माझ्या या मेळाव्याच्या निमित्तानं हे हजारो व्यावसायिक, छोटे मोठे दुकानदार, उद्योजक, व्यापारी आपल्या कष्टाने ह्या पुणे शहराला चालना देण्याचं काम करतात. पण गेल्या काही वर्षात पुणे महानगरपालिकेमध्ये विद्यमान जे कारभारी स्थानिक म्हणतोय, त्याच्यामध्ये तुमच्या समस्या सोडवण्यामध्ये ते पूर्ण अपयशी ठरलेले. रस्त्याची दुरावस्था झालेली, पाणी पुरवठ्याची कमतरता आहे, पार्किंगची समस्या आहे, करवाढीचं ओझं आहे, बाजारपेठेतील अनियमितता आहे. या सर्व गोष्टीमुळं तुमच्या व्यापारावर परिणाम झालेला आहे, व्यवसायावर. आणि महानगरपालिकेत आत्ताच्या सत्ताधाऱ्यांनी फक्त घोषणा केल्या, परंतु त्याच्यामध्ये कृती केली नाही. ते फक्त राजकीय लाभांच्यासाठी शहराचा वापर करतायत आणि म्हणून त्याच्यामध्ये मला बदल करायचा आहे. मी कामाचा माणूस आहे, मला काम करायला आवडतं. तुम्ही पहा, मी सकाळी 6 वाजताचा
घेऊन महाचार्याचे नगरसेविका निवडून दिले तर या गोष्टी मी करू शकतो. आज तुमच्याही काही समस्या मला सांगण्यात आलेल्या आहेत. राष्ट्रीय बाजार करताना स्थानिक प्रतिनिधित्व हे त्या राष्ट्रीय बाजार संचालक मंडळामध्ये असायला हवं. त्वरित बाजार राष्ट्रीय बाजार समिती सेस फी संदर्भात राष्ट्रीय नियम एकच. बाजार आवारामध्ये 40 ते 50 हजार व्यापाऱ्यांची खरेदीसाठी ये जा असते. त्यांच्या सोयीसाठी उड्डाणाची गरज आहे. बाजार आवारामध्ये वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणावर होते. त्यासाठी लगतच्या परिसरात वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी आपण आदेश द्यावेत. संपूर्ण बाजारालगतच्या परिसरामध्ये पथारी व्यावसायिक बेकायदेशीर व्यवसाय करतायत. त्यांचं प्रशासन त्याच्याकरता आपल्याला हॉकर झोन तयार करावे लागतील. त्यांनाही वाऱ्यावर सोडून चालणार नाही. त्यांची पर्यायी व्यवस्था करावी लागेल. मी पिंपरी चिंचवडमध्ये रस्ते रुंद करत असताना त्यांना वाऱ्यावर सोडलं नाही. त्यांची पर्यायी व्यवस्था केली. परराज्यातील अवजड वाहनं बाजारात प्रवेश करण्यासाठी आल्यानंतर पोलीस प्रशासनाचा मोठा त्रास. शेतीमालाच्या अवजड वाहनांचा पुणे शहरात प्रवेश करताना पोलीस प्रशासनाचा प्रचंड त्रास तुम्हाला. आम्हा सर्व व्यापाऱ्यांना बाजार आवाराजवळ रहिवासी संकुलनाची जागा मिळावी. बाजार आवाराच्या चारही बाजूने झोपडपट्टी स्थलांतर करण्याचा तात्काळ विचार करावा. बाजार समितीतर्फे 500 टनापर्यंत शीतगृह मंजूर करून द्यावे. मार्केट यार्ड पोस्ट ऑफिस ते आई माता मंदिर पर्यंत उड्डाणपूल करावा. कृषी उत्पन्न बाजार मनपा टॅक्स व बाजार समिती खर्च तरी कायद्यानुसार मनपा टॅक्समध्ये सूट देण्यात यावी. अशा वेगवेगळ्या तुमच्या बाबी आहेत. त्याचबरोबर त्याच्यातलं मी आत्ता आई माता पोस्ट ऑफिस सांगितलं. नागरिकांच्या आग्रहास्तव होणारं मच्छी मार्केट आम्ही रद्द केले. या संदर्भात व्यापाऱ्यांना नवीन एखादी जागा दिली जाणार आहे. मच्छी व्यापाऱ्यांना बाजूने हायकोर्टाचा निकाल लागून ती बदलण्यासाठी बाजार समिती मग त्याच्यामध्ये संतोष नांगरे असतील, गणेश गुले असतील यांनी प्रयत्न केलेले तुम्हाला माहिती आहेत. बाजार समिती व पुणे ते ह्या वेगवेगळ्या समस्या इथं पण आहेत. त्यामध्ये देखील मला लक्ष घालता येईल. अशा पद्धतीनं आम्ही ह्या गोष्टी करू शकतो. तुमचा हीचा पण काही प्रश्न आहे त्याच्याबद्दल राज्य सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये काही चर्चा झालेली आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये आता परिवहन खात्याने सांगितलेलं आहे की आम्हाला लीजच्या बद्दल परवानगी द्या. एस टी स्टँडच्या खूप मोक्याच्या जागा आहेत आणि त्यांना त्याच्यामध्ये काही BOT तत्वावर करायचं आहे असं त्या विभागाचा प्रस्ताव आहे. त्यामध्ये काय धोरण ठरतंय ते बघू. तुमच्या इथं काही व्यापाऱ्यांना 99 वर्षाच्या लीजनं जागा पणननी किंवा सचिवांनी किंवा काही मंत्र्यांनी दिल्यात. आता काहीतरी त्याच्यामध्ये वेगळी चर्चा चालली असं मला काही माझ्या सहकाऱ्यांनी सांगितलंय. पण व्यापारी बांधवांनो त्याच्या संदर्भामध्ये उद्याचं हे दोन्ही जिल्हा परिषद तालुका पंचायत आणि महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ द्या. तर 60 वर्ष व्यापारी बांधवांनो मग त्यावेळेस राज्यकर्ते फक्त आम्हाला कामच करायचे. माझी या सगळ्याच्या बाबतीमध्ये इथं प्रकाशराव जगताप, गणेश गुले, संतोष नांगरे हे सगळे पण आमच्या भगिनी आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या निवडणुका संपल्यावर एक दिवस मी ती मीटिंग लावतो. मुंबईमध्ये लावील किंवा इथं लावील. पण त्याच्याशी संबंधित सगळे अधिकारी, प्रमुख व्यापारी प्रमुख आणि हे मार्केट चालवणारे त्यांना त्या ठिकाणी बोलवी आणि लीजचं प्रकरण असेल, इतर काही गोष्टी असतील, हे आम्ही निश्चितपणे तुमचं मार्गी लावून देण्याचं काम त्या ठिकाणी करू. अशाबद्दलची ग्वाही आणि विश्वास मी आपल्या
सर्व व्यापारी बांधवांच्या समोर त्या ठिकाणी व्यक्त करतो. माझ्या एवढंच म्हणणं आहे, व्यापारी तुमच्या व्यवसायाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि पुण्याच्या विकासासाठी आणि जे 5 मूलभूत प्रश्न आहेत, 1 अलार्म 5 काम, ते सोडवण्याच्यासाठी मी व्यापारी बांधवांनो पिंपरी चिंचवडमध्ये आमचं तिथं बॉडी असताना, पदाधिकारी असताना मी तिथं करून दाखवलेलं आहे. मी काही नवीनच तुम्हाला काही सांगतो अशातला भाग नाही. मी बारामतीमध्ये करून दाखवलं आहे. मी इतर पण काही शहरांच्या मध्ये जिथं त्या शहरांनी तिथल्या नेतृत्वाने प्रतिसाद दिला तिथं पण काही गोष्टी केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं आपल्या सर्वांचं हे पुणे, त्याकरता आपल्याला हे सगळं करायचं आहे आणि म्हणून तुम्ही आमच्या घड्याळाचं चिन्ह देऊन उभ्या केलेल्या उमेदवारांना आपलं विजयी करण्याच्या करता सहकार्य करावं, आपलं बहुमोल अशा प्रकारचं मत द्यावं. मी आपल्याला सांगेन, तुम्ही आमच्यावर टाकलेल्या विश्वासाला माझे नगरसेवक नगरसेविका पण तडा जाऊन देणार नाही. मी त्याच्यामध्ये लक्ष देईन. हे जे काही गैरप्रकार चाललेले ते मला आवडत नाही, मी ते थांबवीन. त्या अरे दिले ना मला, हे काय डबल काय, त्याच्या संदर्भामध्ये आता केल शाहनी दिलाय. आता प्रत्येकाचं मी सांगत बसत नाही. आमच्या सोसायटीमध्ये सोसायटी अंतर्गत MNGL संस्थेने पाईपलाईनचं काम 2 वर्षापूर्वी पूर्ण केलं. आज तागायत मेन रोड ते सोसायटीपर्यंतचे जोडणी काम केले नाही. त्यामुळे आम्ही सर्व सदस्य गॅस पाईपलाईनपासून वंचित आहोत. आमच्या सोसायटीतर्फे कोणत्याही कागदपत्राची आवश्यकता असल्यास कळवणे ती ताबडतोब पोहोचवली जातील. आम्ही सर्व DSK चंद्रदीप सोसायटीचे सदस्य आहोत. हे काम आमचं लवकरात लवकर करावं. माझी आचारसंहिता संपल्यावर, माझे म्हणजे आपली सर्वांची, मला आत्ता काही मी असं सांगायला गेलो तर त्याच्यात कोड ऑफ कंडक्टमध्ये कुठं अडचण येऊ नये. माझी तुला विनंती आहे की या आपल्या आचारसंहिता आणि त्या निवडणुका संपल्यावर मी इथं दर आठवड्याला असतो. सार्वजनिक कामं करायला मला समाधान मिळतं, उत्साह आहे, आवड आहे. त्यामुळं आपण ते काम संबंधितांना बोलवीन आणि आपण मार्गी लागू, त्या ठिकाणी कुठली अडचण येणार नाही. अशा पद्धतीनं आज आम्ही हा व्यापारी मेळावा बोलवलेला होता आणि त्यामध्ये ह्या गोष्टी मला तुमच्या लक्षात आणून द्यायच्या होत्या. त्या मी अतिशय नम्रपणे आपल्या सर्वांच्या समोर ठेवलेल्या आहेत आणि मी फक्त दुसऱ्यावर टीका करत नाही, तर आज जे गैरप्रकार झालेले ते गैरप्रकार पण थांबवण्याचं काम आणि तिथं पारदर्शकता आणण्याचं काम हे माझ्याकडनं केलं जाईल. याबद्दलचा विश्वास मी माझ्या व्यापारी बांधवांना देतो आणि त्याकरता जाता जाता एवढंच सांगतो की परत एकदा प्रभाग क्रमांक 20 शंकर महाराज मठ बिबवेवाडी, कारण तुमच्यातलं पण काही व्यापारी बंधू पैकी कुणी समोरनं उभं आहे, साहजिकच आहे, कुणी कुठंही उभं राहू शकतं. पण समोरच्यांनी आत्तापर्यंत काय काम केलं आणि आम्ही काय काम करू पाहतो, हा सगळा लेखाजोखा मी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेला आणि त्याकरता प्रभाग क्रमांक 20 प्रीतम रमेश नागापुरे त्यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे. 20B अस्मिता विशाल शिंदे त्या माझ्या भगिनीला दिलेली आहे. 20K रश्मी विक्रांत अमराळे त्या माझ्या भगिनीला दिलेली आहे आणि D गौरव गणेश दुबे. अरे असा आरडाओरडा केला तर मतदार म्हणतील अरे काय शिट्ट्या वाजवत आहे, त्यांचा प्रतिनिधी तिथं जाऊन शिट्ट्याच वाजवणार आहे का? अरे नीट डोक्यामध्ये घाला, उगीच कुठं काही करू नका. आपल्याला मतदार राजाची मतं घ्यायची, शिट्ट्या नाही ऐकायच्या. इथं काही तमाशा व्यवस्था नाही चालला, जरा दमानी. त्यामध्ये आम्ही तरुणांना पण संधी दिलेली आहे, महिला भगिनींना, काही अनुभवी लोकांना पण संधी दिलेली. प्रभाग क्रमांक 21 आमच्या
सुगत दसाडे त्यांना उमेदवारी दिलेली आहे. ब मध्ये शोभा संतोष नांगरे या भगिनीला उमेदवारी दिलेली आहे. क मध्ये श्वेता संग्राम भंगराव या आमच्या भगिनीला उमेदवारी दिलेली आहे. आणि ड मध्ये बाळासाहेब अटल त्यांना आपण उमेदवारी दिलेली आहे. आणि त्याच्यामुळं आपलं मत या दोन प्रभागापैकी कुठं असलं तर घड्याळाचं चित्र लक्षात ठेवून तिथं आपण बटन दाबावं. त्याच्या बाहेर जरी इतर प्रभागात तुमचं पवित्र बहुमोल अशा प्रकारचं मत असेल तर तुम्ही तिथंही घड्याळ आणि काही ठिकाणी आमची तुतारीच्या बरोबर पण युती झालेली आहे. तुतारी हे आम्ही प्रभाग म्हणजे आमची लोक फिरतायतच त्या पद्धतीनं आपण मतदान करावं. माझ्या व्यापारी बांधवांनो, आता दादागिरी, गुंडगिरी, दहशत वाटेल ते प्रकार चाललेले आणि अटक्यात आणायचे असतील तर अतिशय कठोर कडक असा कारभारी आपल्या पुण्याला पाहिजे. आणि तो कडक आणि योग्य पद्धतीनं काम करणारा म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या समोर उभा आहे. मी कुठेही माझा कडकपणा दाखवणार नाही. जिथं दाखवायचं तिथंच दाखवीन. जिथं मन मिळावूपणा दाखवायचं आहे तिथं मन मिळावूपणा दाखवीन. त्याबद्दल आपण कुठली शंका मनामध्ये आणू नका. आणि माझ्याकडनं आज माझ्याकडे असणाऱ्या जो काही अधिकार आहे त्या अधिकाराचा वापर करून आपण आपल्या पुण्याची विस्कटलेली घडी ही योग्य पद्धतीनं आपला पुण्याचा खूप मोठा नावलौकिक आहे. क्रीडा क्षेत्रात, साहित्य क्षेत्रात, संस्कृती क्षेत्रात, अशा वेगवेगळ्या क्षेत्रात त्यालाही कुठेतरी गालबोट लागलेलं आहे. अनेक गोष्टी आहेत. मी आता वेळ घेत नाही कारण माझी पुढची मिटिंग आहे. पण व्यापारी बांधवांनो, या सगळ्या गोष्टीचा विचार करा. मी आज जो काही जाहीरनामा दाखवलेला आहे, दिलेला आहे, त्याही बद्दल आपण शांतपणे विचार करा. आणि तुम्हाला काही शंका कुशंका वाटली तर केव्हाही आम्हाला विचारा. कारण आम्ही तुमचे प्रतिनिधी आहेत. त्याच्यामुळं जनतेचे समस्या सोडवणं हे आमचं काम आहे. अशा पद्धतीनं आम्ही ते करून दाखवू. ते प्रभाग क्रमांक 21 मध्ये महर्षीनगरमधील पूरग्रस्त चाळींना प्रॉपर्टी कार्ड हे मी मगाशी सांगितलं प्रेसला की आम्ही काय काय करणार आहे आणि काय काय करू इच्छितोय. त्याच्यात ते प्रॉपर्टी कार्ड वगैरेचं पण आलेलं आहे. या सगळ्या गोष्टी मध्ये योग्य पद्धतीचा मार्ग हा काढला जाईल याबद्दलची ग्वाही देतो. आणि आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल आपल्याला धन्यवाद देऊन मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राज्य. एकच मिनिट जरा जागेवर थांबा.